मनसेच्या प्रवक्त्यांनी आमच्यावर टीका केली, आम्ही मनसेवर टीका केली. दोघे एकमेकांना खूप बोललो, खूप भांडलो. तितक्याच प्रेमाने आज सगळे मतभेद विसरून आम्ही एकमेकांना पेढे भरवले. मग मी संदीप देशपांडेंना पेढा भरवून असेल किंवा अविनाश जाधवांना असेल किंवा प्रकाश महाजनांना असेल किंवा अजून काही असेल. मला असं वाटतं की ते सगळं आम्ही मागे टाकून यायचं ठरवलं. कारण मीच माझ्या एका भाषणात मुलुंडमध्ये असं म्हटलं होतं की झगडा दो शेरों के बीच में है, पण दोन वाघांच्या भांडणात कुत्र्यांचा फायदा झाला नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही शहाणे लोक आहोत आणि दोन वाघ जर एकत्रित येत असतील तर इथे काय कोण भुंकतंय, कोण जिहादी म्हणतंय, कोण काय म्हणतंय याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की तब्बल 20 वर्ष महाराष्ट्र जी फ्रेम बघायला तरसत होता, एक कंप्लीट ठाकरे फॅमिलीची फ्रेम बघण्यासाठी, नुसती उद्धव राज एवढीच फ्रेम नाही तर त्यांच्या पुढची पिढी म्हणून जी अमित आदित्यजी यांची फ्रेम, ती फ्रेम आज दिसणं मला वाटतंय महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा प्रसंग होता. ही आजची जी काही एकत्रित फ्रेम होती ती मराठी भाषा अस्मिता यासाठी होती. परंतु मराठी भाषा आणि अस्मिता यासाठी नुसता एक मेळावा नाही तर एक राजकीय सत्ताकारणाचा पट सुद्धा मांडावा लागेल. आणि त्या राजकीय सत्ताकारणाच्या पटाकडे या फ्रेम मधल्या दोघांनी एकत्रित वाटचाल करावी हे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आहे. आणि त्या पद्धतीने ते झालं की मी दरवर्षी उद्धव साहेबांना राखी बांधते, अगदी या वर्षी मला सहर्ष राजसाहेबांनाही राखी बांधायला आवडेल. मात्र राजकीय दृष्ट्या एकत्र येणं यासाठीची जी अधिकृत घोषणा आहे ती मला वाटतं तो अधिकार माझा नाहीये, तो अधिकार माझ्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. त्यामुळे माझे दोन नेते त्या संबंधाने काय अधिकृत घोषणा करतात ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी माझ्या पक्षाचा कटप्पा आहे, मी माझा पक्ष ही कुटुंब अबाधित राहावं. अगदी मला मागे एका मुलाखतीत कोणीतरी विचारलं की नितेश राणे आणि निलेश राणेमध्ये मतभेद होत आहेत का, तर मी तेव्हाही असं म्हटलं होतं की नितेश राणे आणि निलेश राणे कुटुंब म्हणून एकत्रित दिसलं पाहिजे, अजितदादा आणि पवार साहेब कुटुंब म्हणून एकत्रित दिसलं पाहिजे, पण कुणाचेही कुटुंब एकत्रित राहू नये यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना कदाचित आज हे सगळं चित्र बघून झोप लागणार नाही. तर त्यांच्यासाठी काही आयुर्वेदिक औषधं पाठवायची असतील तर मी आपल्या माध्यमातून पाठवायला मी सराखोपर त्यांच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो. आणि उलट मला सुधीर भाऊंना सांगायचंय की भाऊ हे दोघे तर एकत्र येतील, फार चांगलं होईल. आणि तुमच्यासारख्या अत्यंत चांगल्या निष्ठावंत कष्टाळू प्रामाणिक पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या माणसाला ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी साईडलाईन करण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत यावं, तुमच्यासाठी मानाचं पान असेल. कारण उद्धव साहेबांनी स्पष्टपणे आज म्हटलं की भाजपमधल्या सुद्धा मराठी मनाची संवेदना जपणाऱ्या माणसांसाठी आमचं निमंत्रण आहे. आमचा टिल्लू जो आहे की नाही कोकणातला, तर माझ्या भावाकडे न पैसा कमवण्याच्या नादात वेळ नव्हता त्यांना संस्कार द्यायला. त्यामुळे तो बिचारा माझा भाचा मंत्री झालाय, पण मंत्रीपदाचा ऑरा त्याला कॅरी करता येत नाही. तो ऑरा जर कॅरी करता आला असता तर अशी बालिश आणि अशी इतकी नवथर स्टेटमेंट त्याने केली नसती. पण असो, लहान लेकराचं आपण मनावर घ्यायचं नसतं. नितेश बाळा म्हणजे अब नकाब रखने की क्या जरूरत है. मगाशीच सांगितलं ना की अंतरपाड गळून पडलेला आहे. त्यामुळे काय मनसे काय शिवसैनिक दोघांनी एकत्रित यायचं ठरवलंय, तिथे विषय संपलेला आहे. आणि दोघे आम्ही लढणार आहोत, कोणाला आम्ही कुणावर स्वतःहून हात उचलणार नाही. पण कोणी हात उचलायचा प्रयत्न केला तर त्याचा हात मुळासकट उखडून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्हाला लोकशाहीचं तत्वज्ञान कोणी पाजायचं नाही. कारण जे सन्माननीय मुख्यमंत्री आम्हाला लोकशाही शिकवतात त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पक्षातला विचारावं की तुम्ही लोकशाही किती जपलेली आहे. तुमच्या पक्षातला नितेश राणे लोकांना घरात घुसून मारायची भाषा करतो, त्यावेळेला तुमचं लोकशाहीचं तत्वज्ञान कुठे जातं. तुमच्या भाजपच्या बायका एखाद्या बाईला थोबडवण्याची भाषा करतात तेव्हा तुमचं लोकशाहीचं तत्वज्ञान कुठे जातं. त्यामुळे आधी तुम्ही करा, मग आम्हाला बोला. लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा पद्धतीने फडणवीस